सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांचं जे आहे ते अतोनात नुकसान झालंय। देशोधडीला लागल्याची स्थिती जी आहे ती सीना नदीकाठच्या शेतकऱ्याची झाल्याचं पाहायला मिळतंय। मी माढा तालुक्यातल्या सीना नदीकाठच्या शेताच्या भागामध्ये ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर या नदीच्या आलेल्या पुरामुळे सीना नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्याची जी स्वप्न होती ती पूर्णपणे बेचिराग झाल्याचं चित्र आहे। मी माढा तालुक्यातल्या सीना नदीकाठच्या पापनस भागामध्ये आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जर पाहिले तर पूर्णपणे ही द्राक्षाची बाग जी आहे ती हातातोंडाशी आलेली बाग जी आहे ती पूर्णपणे या महापुराच्या पुराच्या पाण्याने पूर्णपणे बेचिराग झाले। या शेतकऱ्याची स्वप्न जी आहेत ती पूर्णपणे चिखलात जाऊन रुतली गेली आहेत। आपण जर पाहिलं तर पूर्णपणे जवळपास ही 3 एकराची द्राक्ष बाग आहे आणि पूर्णपणे ही जी आहे ती बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं चित्र आहे। शेतकरी एकीकडे होत्याचं नव्हतं या परिस्थितीमध्ये शेतकरी जगताना पाहायला मिळतो। आपल्या समेत या ज्याची बाग जी आहे ती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असे शेतकरी आहेत। काय सांगाल, काय नाव तुमचं, कुठले आणि किती खर्च, काय एकंदरीत स्थिती झाली? तानाजी नामदेव तरंगे, राहणार पापनस, तालुका माढा। 3 एकर बाग माझी पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे। साधारण किती रुपयाचा खर्च या बागेला केला होता आणि पुरामुळे या बागेची अवस्था काय झाली होती? साधारण किती फूट पाणी होतं? 15 लाख खर्च झाला होता आणि बागेच्या वर एक 10 फूट पाणी होतं। 10 फूट? बर, मग ही एकीकडे या बागेला जी आहे ती फळं देखील लागली असतील, मात्र कसं किती छाटणी झाल्यावर पाऊस आल्यामुळे सगळं पूर्ण आता उद्ध्वस्त झालेलं आहे। पूर्ण उद्ध्वस्त झाले, आता पीक येणे शक्य नाही आता। अनेक शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं सीना नदीकाठचा। कशी उभारणी केली होती या बागेच्या खर्चासाठी आणि एकंदरीत आज काय भावना आहे? आज सावकाराकडून पैसे काढून उभा केलेली होती। तर आता काय पैशाचं काय करायचं, आता अवघड झालं ना सगळं। पण सरकार सांगतंय ना दिवाळीच्या अगोदर तुम्हाला मदत देऊ म्हणून। आता किती देणार, काय कवा देणार हे महत्वाचं आहे ना। आपण जर पाहिलं तर हे शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांचं जे आहे ते 3 एकर बागेनं जे आहे ते पूर्णपणे अतोनात नुकसान झाल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। ज्या पद्धतीनं सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांना पुराचा सामना करावा लागला होता, अनेक शेतकऱ्यांची घरांचं देखील नुकसान झालंय, ऊसाच्या पिकांचं देखील नुकसान झालंय। अशाच पद्धतीचं नुकसान हे पापनस भागामध्ये देखील दाखल झाल्याचं चित्र आहे। एकंदरीत शासन दरबारावरून या शेतकऱ्यांना उभारी मिळण्यासाठी नुकसान भरपाई कधी मिळणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। तत्पूर्वी सीना नदीकाठचा पूर जरी ओसरत असला तरी दुसरीकडे पूर ओसरल्यामुळे दुसरीकडे आता ही ज्या फळबागांचं चित्र आहे ते उघड्यावर येताना पाहायला मिळते। यांना आर्थिक मदतीची, ठोस अशा आर्थिक मदतीची शासनाकडून अपेक्षा आहे। माझे सहकारी कॅमेरा पर्सन नागनाथ शिंदेसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, पापनस, माढा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।